महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांना मी एक पत्र लिहिलं होतं 9/2/2025 आणि माझा मानस असा होता की त्यातले मुद्दे तुमच्याशी फक्त विश्लेषणात्मक मांडावेत. पण नंतर आमच्या चॅनलचे प्रमुख प्रसाद यांच्याशी माझी चर्चा झाली आणि प्रसादचं म्हणणं असं आलं की डॉक्टर साहेब तुम्ही 6-7 मुद्दे आहेत तर आपण एक सिरीज करू, एक 6-7 दिवस फक्त तो मुद्दा. समजा आज मी राज्याची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था एवढंच मी वाचून दाखवणार आहे. तर प्रसाद म्हणाला तुम्ही वाचून दाखवा, म्हणजे तुम्ही जे लिहिलंय ते विश्लेषणच आहे आणि आपल्या भारतातले मेनली आपण टार्गेट ज्यांना करतोय ते युवक हे इतके सुज्ञ आहेत की त्यांचं ते विश्लेषण करतील की तुम्हाला काय म्हणायचं ते त्यांना लक्षात येईल. तर माझी सर्व श्रोत्यांना विनंती आहे, भारतातल्या श्रोते हो, मित्रमैत्रिणींनो, मुख्यतः तरुणांनो, जेनझी एस्पेशली, की हे पत्र मी जे 9 फेब्रुवारी 2025ला मुख्यमंत्र्यांना पाठवलं ते 1-2 तासात नाही तयार झालं. मी एक वैद्यकीय व्यावसायिक आहे, मी जनरल प्रॅक्टिस करतो आणि माझ्या मनात अनेक दिवस जे विषय घोळतायत ते विषय जसे येतील तर तसे मी कागदावर मांडत होतो. मग त्याला 5-6 महिने गेले. मग ते रफ मी विषय मांडले, मग त्याचं कंपायलेशन केलं, मग त्याचं एडिटिंग केलं, मग रफ मी पत्र लिहिलं, ते 5 वेळा मी खोडलं, परत 6व्या वेळेला मी पत्र लिहिलं, तेही परत 4-5 वेळा मला त्याच्यात करेक्शन करावी लागली. अशा रीतीने जवळजवळ वर्षभराच्या द्राविडी प्राणायाम केल्यानंतर माझ्यासारखा एक सामान्य माणूस या महाराष्ट्राकडे, या देशाकडे बघताना त्याच्याकडं काय व्ह्यू आहेत किंवा माझी ब्लूप्रिंट काय आहे या महाराष्ट्राच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने, ती मांडायचा मी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला माझी विनंती आहे की कंटाळवाणं वाटू शकेल पण वाटणार नाही, कारण रोज एकच मुद्दा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे की कृपा करून हे ऐका. सन्माननीय श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, सादर प्रणाम. मी डॉक्टर आनंद विश्वनाथ बेहरे, वय वर्ष 46, एक फॅमिली फिजिशियन म्हणून गेले 22 वर्ष सुतारदरा, कोथरूड, पुणे येथे रुग्णसेवा करत आहे. माझ्याकडे BMS ही पदवी आहे. आपल्या पक्षाचा, भाजपाचा राजकारणातील आणि समाजकारणातील केंद्रबिंदू हा अंत्योदय, समाजातील शेवटचा माणूस असतो. हे पत्र जे मी आपणास लिहित आहे यामध्ये माझ्यासारख्या अंत्योदयाच्या नजरेत आजचा महाराष्ट्र कुठे आहे, राज्यातील ज्वलंत विषय कुठले आहेत याचा उहापोह करायचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. पत्रामध्ये विविध विषय मांडत असताना शब्दरचना ही अतिरेकी, अपमानास्पद वाटल्यास मी सुरुवातीलाच याबद्दल आपली क्षमा मागतो. माझ्यासारख्या असंख्य अंत्योदयाच्या मनात या पत्रात उल्लेख केलेल्या राज्यापुढील ज्वलंत प्रश्नांवर अंतर्गत घुसमट सुरू आहे. पण दुर्दैवाने आपल्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेत ती घुसमट मांडायला व्यासपीठ उपलब्ध नाही किंवा नसते. अशा सर्व महाराष्ट्र प्रेमींच्या वतीने हे पत्र मी आपणास पाठवत आहे. पहिला विषय श्रोते हो, राज्याची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था. मी स्वतः एक फॅमिली फिजिशियन म्हणून गेली 22 वर्ष पुण्यामध्ये वस्ती भागात सुतारदरा नावाच्या रुग्णसेवा करतोय. सद्य परिस्थितीत माझ्या असं निदर्शनास आलं आहे की शासनातर्फे चालवल्या जाणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत इत्यादी शासकीय योजना या ठराविक रुग्णालयांमध्येच लागू आहेत. ज्या रुग्णालयांमध्ये याद्वारे उपचार केले जातात त्यासुद्धा अनेक त्रुटी आढळून येतात. जसे की अनेक वेळा असे प्रसंग येतात की एखादी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया रुग्णाची करायची आहे आणि ती करण्यासाठी जे अनुभवी तज्ज्ञ पाहिजेत, जे आमच्यासारख्या डॉक्टरांना गेल्या अनेक वर्षापासून परिचित असतात, ह्या आरोग्य योजना लागू असणाऱ्या रुग्णालयात असे तज्ज्ञ दुर्दैवाने उपलब्ध होत नाहीत. कारण अपेक्षित असा आर्थिक मोबदला अशा तज्ज्ञांना तिथे मिळत नाही. नाईलाजाने अनुभवी डॉक्टरांकडून मला कुठेही डॉक्टरांचा अपमान करायचा नाहीये लिहित असताना, ह्याची कृपया नोंद घ्यावी.
अनअनुभवी डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावे लागतात. रुग्णांना पर्याय उपलब्ध नसतो. ह्याचे पर्यवसन दुर्दैवाने क्वचित प्रसंगी रुग्ण दगावण्यात सुद्धा होऊ शकते. मुख्यमंत्री महोदय, असा शासन आदेश काढा, फतवा काढा, कायदा करा किंवा जे काय करायचे ते करा, जेणेकरून पुणे शहराचा विचार करता येथील सर्व नामांकित रुग्णालये तेथील अनुभवी आणि निष्णात डॉक्टर विना कटकट आणि आनंदाने वर उल्लेखलेल्या शासकीय आरोग्य योजनांद्वारे रुग्णांवर उपचार करतील. हाच नियम उर्वरित राज्याला पण लागू करावा ही विनंती. हे झालं इंडोर पेशंटच्या बाबतीत. आंतररुग्ण सेवा. महाराष्ट्र शासन संचलित बाह्य रुग्ण विभाग सेवा याबाबत देखील अनेक त्रुटी आहेत. ओपीडीच्या संदर्भात नागरिकांना सरकारी रुग्णालयातील ओपीडी बाह्यरुग्ण विभाग हा बळजबरीचा पर्याय असतो, कारण तेथील सेवा ह्या जवळजवळ निशुल्क असतात. या बाह्यरुग्ण विभागात रुग्ण तपासणी ही व्यवस्थित केले जात नाही व पुढे जाऊन रुग्णाचे अचूक रोगनिदान होत नाही, हा माझा प्रमुख आक्षेप आहे. साथीच्या रोगाच्या काळात व एरवी पण सबघोडे 12% या न्यायाने तेथे उपचार केले जातात. देण्यात येणारी औषधे सर्व रुग्णांना एकाच प्रकारची असतात, ज्यांचा डोस पण शास्त्रोक्त नसतो. रुग्ण व्यवस्थित तपासले जात नाहीत. येथे आपल्याला गुणवत्तेशी तडजोड केलेली बघायला मिळते. शासकीय बाह्यरुग्ण विभागातील म्हणजे ओपीडींमधील वैद्यकीय तज्ज्ञ आणि अन्य स्टाफ हा प्रशासन आणि राजकीय लोकांना उत्तरदायी असतो, जो जनतेला असायला हवा, असं मला येथे खेदाने सांगायचं वाटतंय. या संदर्भात मुख्यमंत्री महोदय, माझी आपणास विनंती वजा सूचना आहे की माझ्यासारख्या फॅमिली फिजिशियन्स जे BMS, BHMS आणि क्वचित MBBS पण ह्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत आणि अनेक वर्ष राज्यात अत्यंत माफक दरात रुग्णसेवा देत आहेत, त्यांना आर्थिक अनुदान स्वरूपात ब्रॅकेटमध्ये ज्यांचा फॉर्म्युला योग्य चर्चेअंती ठरवता येईल, ज्याचा फॉर्म्युला मदत केली तर बाह्यरुग्ण स्तरावर राज्यातील जनतेचे जे हाल होत आहेत त्यावर समाधान शोधता येऊ शकेल. महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात सेवा देणारे आम्ही सर्व फॅमिली फिजिशियन हे आजपर्यंत अत्यंत दुर्लक्षित असे घटक आहोत. आजपर्यंत कुठल्याही राज्यकर्त्यांनी पर्यायाने तत्कालीन त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांनी आमचा कधीही विचार केला नाही. खरं तर राज्याच्या आरोग्य सेवेचा आम्ही सर्व फॅमिली डॉक्टर्स हे कणा आहोत, ज्याचा प्रत्यंतर आपणास कोरोना काळात अनेक वेळेला आलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपणाकडून आम्हास खूप अपेक्षा आहेत. आपल्या राज्याचे आणि जनतेचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिकोनातून जी काही पावले यापुढील काळात आपण उचलणार आहात, त्यामध्ये वरील विवेचनाचा गांभीर्यपूर्वक विचार व्हावा ही आपणास नम्र विनंती. मर्यादेमुळे ठळक विषयालाच हात घातला आहे. तर श्रोतेहो, हा पहिला विषय मी तुमच्या समोर मांडला. क्रमशः उद्या किंवा त्या अनुषंगिक ज्या वेळेला आम्ही रेकॉर्डिंग करू तेव्हा दुसरा विषय जो शिक्षण आहे त्यावर मी आपल्याशी विवेचन करेल. तर कृपा करून जाता जाता मी एवढंच आपल्याला विनंती करतो की हे जे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत मी विवेचन केलंय ते कृपा करून आपण ऐकावं. धन्यवाद.